कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत दैनंदिन आत्मजागर या मननामध्ये मी रेव्हरंड अमोल भानुदास कदम आपणा सर्वांचं स्वागत करतो. आजचा विषय आहे मी तुमच्यासाठी, तुम्ही माझ्यासाठी. शास्त्रभाग आहे 1 कोरिंथ 12 अध्याय 13 ते 27 ही वचनं. आजचं मुख्य वचन आहे अशासाठी की शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. 1 कोरिंथ 12 अध्याय 25 वचन. देवाची लेकरं या नात्याने एक मन आणि एक चित्त असण्याची आवश्यकता आणि त्याची साधने यावर आपले मनन चालू ठेवू. इतरांचे सामर्थ्य ओळखा आणि आदर करा. इतरांचे सामर्थ्य ओळखण्याऐवजी आपण त्याच्या अशक्तपणावर टीका करतो. आपणा सर्वांनाच निराशेला सामोरे जावे लागते. यात नवलते काय? पौलाने ओळखले की देवाने आपल्याला प्रामुख्याने यहुदीतर लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी बोलवलेले आहे, तर प्रेषित पेत्राला यहुदी लोकात विशिष्ट सेवा कार्यासाठी सिद्ध केले आहे. गलती 2:8. त्याचप्रमाणे पेत्राने पौल हा पवित्र शास्त्राचे शिक्षण देण्यात समृद्ध आहे हे जाणले होते. 2 पेत्र याचा 3 अध्याय आणि 15 ते 16 ही वचनं. परस्परांना अशा प्रकारे जर आपण ओळखले नाही तर त्यांचा परिणाम अहमपणा, ईर्ष्या, स्पर्धा आणि अखेरीस प्रतिस्पर्धी बनण्यात होतो. इस्रायलाचा सेनापती यवाब याचकडून आपल्याला कोणत्या गोष्टी शिकवायस मिळतात? त्याने आपला भाऊ अभिषय यास सांगितले की आरामी मजहून प्रबल होऊ लागले तर तू माझे सहाय्य कर, पण आमोनी तुझहून प्रबल झाले तर मी तुझे सहाय्य करेन. हिम्मत धर. आपण आपल्या लोकांसाठी आणि आपल्या देवाच्या नगरासाठी लढाईची शिकस्त करू. मग परमेश्वर मर्जीस येईल तसे करू. 2 शमूएल 10 अध्याय 10 ते 12 ही वचनं. एका व्यक्तीची शक्ती दुसऱ्याला त्याच्या अशक्तपणात उपयोगी ठरते. तिखे तिख्याला पाणीदार करते. नीती 27:17 वचन. सुवार्तिक वचन सांगण्यात सामर्थ्यवान असतात. रोमन कॅथलिक व मूळचे प्रोटेस्टंट चांगली बंधुभावाची कृत्ये करण्यात तत्पर असतात. पेंटेकॉस्टल चिन्हाबाबत सामर्थ्यशाली असतात. या तिघापैकी एकासही हे कार्य एकट्याने पूर्ण करता येणार नाही. जेव्हा हे तिघे एकत्र येतील तेव्हाच ख्रिस्तीतर लोकांना विश्वासाकडे व आज्ञापालनाकडे आणण्यात सुवार्तेचा प्रभावीपणा
दिसून येईल. या तिन्ही गोष्टी एकत्रित करणे आणि मिशनरी कार्यास सुवार्ता गाजवणे ही पौलाची पद्धत होती. रोम याचा 15वा अध्याय 18 आणि 19 वचनं. मंडळी, पूरक संस्थाशी मुक्तपणे संबंधित राहा. वेगवेगळ्या पंथांच्या मंडळामध्ये एकरूपता साधण्यासाठी मंडळीच्या इतिहासात देवाने मंडळीस समांतर अशा संस्थेचा उपयोग करून घेतल्याचे दिसून येते. संस्थेचे स्वरूप आंतरपंथीय किंवा बहुपंथीय असे होते. पूरक या शब्दामुळे पुष्कळशे पाळक व मंडळांचे पुढारी हादरतात. ख्रिस्ताने पवित्र आत्म्याला पॅराक्लिट हे नाव दिलेले आहे. याचा अर्थ सहाय्य करण्यासाठी बोलावलेला असा आहे. हा ग्रीक शब्द आहे. तंत्रज्ञ, परिचारिका व शुश्रूषा इत्यादी यांना समांतर वैद्यकीय सेवा असे म्हणतात. काही गोष्टी ते तज्ज्ञ डॉक्टरांपेक्षा खचितच चांगल्या रीतीने करू शकतात. यामुळे वैद्यांना घाबरण्याची किंवा असुरक्षित वाटण्याची काही गरज नाही. मंडळीला समांतर असणाऱ्या संस्था या स्थानिक मंडळांना पर्याय नसून त्या पूरक अशा आहेत. मंडळांनी या समांतर संस्थांना एकत्रित काम करण्यासाठी उत्तेजन द्यावे. त्यांच्याकरिता एक कार्यक्रम घडवून आणावा, म्हणजे आपणास हा प्रश्न सोडवता येईल. परमेश्वर हे वचन आपणासाठी आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. स्वर्गीच्या जीवन महान प्रभू परमेश्वरा, प्रभू आज आम्ही तुझं आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती, तुझं गौरव करतो. परमेश्वरा, आम्ही एक संस्था म्हणून, एक मंडळी म्हणून आम्ही या ठिकाणी राहत असता प्रभू परमेश्वरा, आम्ही एकमेकांच्यावरती अवलंबून राहावं यासाठी तो आम्हाला सहाय्य कर आणि तो आम्हाला त्याप्रमाणे बनवलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आजचं हे वचन आम्हा प्रत्येकासाठी तो आशीर्वादित कर. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुला सादर केली म्हणून ऐक पित्या. आमेन.